ती आहे महादेव आणि महादेवांची. तो बघ आता चिकन विंगचा पकासूर इथचा फेमस वॉर्म वॉटर मागवले तुक्का याने मागवले चिकन तुक्का. तो आपण 10-15 मिनिटं पहिले तिकडे वरती होतो. तू काय मुलं दिसत पण नाही. हा बघा आता आपण आलोय धाम आहे इथं. 4 धाम टाईप मध्ये बनवलेलं आहे इथे. आता आपण होतो ते समोरच्या डोंगरावर पुढून तुम्हाला दाखवतो. लगेच इथं 15 मिनिटात आपण इकडे आलो. चला आता इथं जाऊ महाकालचे दर्शन घेऊ. भोले बाबाचे तिकीट आहे काहीतरी 50 रुपये आहे. तिकीट फाडू ना मग आता वर जाऊ. चला हर हर महादेव. असं 4 धाम बनवलेलं आहे इथे. सोमनाथ हे हर हर महादेव आणि केदार बद्रीनाथ. चला जाऊ आता बघू आणि दर्शन घेऊ महादेवांचे. शूज बीज काढलेले तिथे शूज काढायला लागतात. द्वारमधून आपण एंट्री करू. फुल थंडी आहे इथं. फुल खतरनाक बनवलेलं आहे. हर महादेव. कीर्तेश्वर महादेव. कीर्तेश्वर बाबाचं दर्शन घेतले आपण. आता पुढे जाऊ. पहिले या मंदिरात जाऊ नंतर मग पुढे जाऊ. असे आलो एक एक मंदिर 4 धाम आपण इथं पूर्ण करू. हा इथे एक मंदिर आहे. सगळे मंदिर पूर्ण करू. चला आता या मंदिरात जाऊ आपण. पूर्ण 4 धाम आहे तिथं त्यांचे दर्शन घेऊ. ओम नमः शिवाय. गौरव मंदिर. ईश्वर मंदिराचं दर्शन झालेलं आपलं. आता आहे द्वारका धाम. आहे द्वारका धाम. जय श्री कृष्णा. राधे राधे. द्वारकामाई मंदिर इथे या. आता जाऊ मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग इथे जाऊ. चला हर हर महादेव. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. आता मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचे दर्शन झालेले आहे. आता पुढच्या मंदिरात जाऊ. हे बघा शिवलिंग कसं आहे. शिवलिंग बोलतो महादेवाची मोठी मूर्ती आहे. हर हर महादेव. हर हर महादेव. हे आहे महाकाल ज्योतिर्लिंग. बघा काय नजारा आहे ना. खतरनाक शिवदर्शन प्रदर्शनी आहे. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग. ओम नमः शिवाय शिवाय शिवाय. बैद्यनाथ ज्योतिर्लिंग. भीमाशंकर ज्योतिर्लिंग. मागून शंकर भगवानाची मूर्ती कशी बनवलेली आहे. आता इथे जाऊ आपण. सेतुबंध रामेश्वरम ज्योतिर्लिंग. श्री नागेश्वरम ज्योतिर्लिंग गुजरात. बघा एक नंबर बनवलेला आहे हा 4 धामचा आहे. पूर्ण 12 ज्योतिर्लिंग इथे बनवलेली आहेत. 12 मंदिरं. विश्वेश्वर ज्योतिर्लिंग. ओ श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आपल्या तिकडं. हा आहे केदारेश्वर ज्योतिर्लिंग. घृष्णेश्वर लिहिले पण नाव आहे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग. आपल्या महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरचे. सोमनाथ ज्योतिर्लिंग गुजरात मधील. बघा नंदी महाराजची मूर्ती किती मोठी आहे. हर हर महादेव आणि महादेवांची. चला आतमध्ये जाऊन दर्शन घेऊ. इथे ना महादेवांची मोठी मूर्ती बनवलेली आहे. आई आणि 4 धाम
आणि 12 ज्योतिर्लिंग. हे बघा पूर्ण चारही साईडला हे मंदिरं बनवले आहेत. त्याच्यात 12 ज्योतिर्लिंग आहेत. आणि तिकडे ते 4 धाम मंदिर बनवले आहेत स्टार्टिंगला. आणि ही शिवजीची मोठी मूर्ती आहे. शिव मंदिर मोठं आहे इथे. चला इथे पण दर्शन घेऊ आपण. हर हर महादेव. मोठा घंटा आहे इथं. ओम नमः शिवाय. बद्रीनाथचं दर्शन घेऊ आणि हा एक बाकी आहे तिथे पण जाऊ. बद्रीनाथ धाम. चला सगळे दर्शन घेऊन झालेले आहेत आपले. फक्त आता एक जगन्नाथपुरी मंदिर हे बघा इथे आहे. आपण दर्शन घेऊ आणि मग बाहेर जाऊ. मग आपले सकाळपासून जेवलो नाही आपण. 3 वाजल्यात. जाऊ दर्शन घेऊ आणि मग जेवण करून घेऊ. जगन्नाथ धाम मंदिरात जाऊ आपण. जय जगन्नाथ भगवान की जय श्री कृष्णा. राधे राधे. आपले 4 धाम 12 ज्योतिर्लिंग सगळे दर्शन घेऊन झालेले आहेत. आणि कीर्तेश्वर मंदिर सगळे असे दर्शन घेऊन झालेले आहेत आपले. आता जाऊ मस्त आपण बाहेर जेवण करून घेऊ आणि मग आपल्याला इथून जायचं आहे पेलिंगला. तर चला भेटू. आधी या डोंगरावर होतो आपण. आता या डोंगरावर चाललोय. सोडून आता कळली निश्चित एकदम या डोंगरावर होतो. नंतर या डोंगरावर आलो. आता उतरू जेवण करू आणि पेलिंगला जाऊ. इथं आपण जेवायला थांबलोय. जाव आतमध्ये आता जेवण करून घेऊ. पहिले राईस खाऊन घेऊ. अजून येतोय याने की मागवले तुक्का. याने मागवले चिकन तुक्का. चिकन विंग्स चिकन बरं ना. तो बघ आता चिकन विंगचा पकासूर. नॉनव्हेज लवकर. तुटून पडल्या ना. तवरी लागली बाई. ह्यो एक आमचा बिल्डर. जे ना नाच ना तरी पण नाचू शकतो तू. या या ती मागास. चला खाऊन झालेला आहे आपला. आता निघू इथून. मस्त गाडीत जरा आराम करू. इथून डायरेक्ट पेलिंग. कितने किलोमीटर आहे पेलिंग? यहाँ से 1 किलोमीटर 80 किलोमीटर 80 किलोमीटर 80 किलोमीटर आम्हाला जायचं आहे पेलिंगला. इथून तिथे स्टे मस्त. जाम थंडी वाढले आता. जाम थंडी वाढले भाई. चला हे आमचे सेट हुसेन सेट. सबके सेट सेटो के सेट हुसेन सेट. 7:15 वाजल्यात. आपण पोहोचले पेलिंगला. पेलिंगला बघा हॉटेल आहे आपला ड्रीम व्हिला रेस्टॉरंट. बघा हॉटेल आहे. ड्रीम विला सौरभ ड्रीम पुरा करेन. त्याला आतमध्ये जाऊ आता. मध्ये जाऊ. जाम थंडी आहे इकडं. डायरेक्ट कापताव आवडी थंडी आहे. बघा हॉटेल तर सगळेच बेस्ट बुकिंग केलेत आपण. चला जाऊ आता बघू कसा काय रूम आहेत. जाऊ ना फ्रेश होऊ जरा. इथं रूम आहे आपली. हे बघा रूम. हीटर बिटर लागलेला आहे. रूम पानी ये देखो. फुल थंडी आहे तर इथं सगळी सोय आहे आपली. हीटर बिटर जी वॉर्म करून ठेवल्यात रूम. कॉफी बनवली आम्ही गोलीनी ना विनी. हे बघा हे झोपल्यान. मस्त कॉफी हे बघा रूम मध्ये यूज करायला. घरान याच्या फिरतात बिना चपलीचे फिरतात.
नाही इकडे 101 नाटका. या पाहिजे आम्हाला, त्या पाहिजे आम्हाला. घरागाव बनवलंय, आता बनवून पितो आम्ही. हो बघ, नुसता गेमिंग बी लागले. चला आता कॉफी पिऊ, नंतर जेवायला जायचं आपल्याला. आम्हाला जेवायला जावाचा पक्क्या व्हरायटीचं क्या म्हणजे रसगुल्ला भी है डेजर्ट में, रसगुल्ला. सारखी टुर्निंग तर चला रेस्टॉरंट मध्ये जावं तर आपल्याला जेवायला रेडी आहे. फोन आलता त्यांचा. रेस्टॉरंट इकडे आहे. चायनीजच्या व्हरायटी भाई 101 भेटतात. रेस्टॉरंट इकडे खालती आहे. पक्का मोठा हॉटेल आहे हो. थंडी फुल रेस्टॉरंट मध्ये पोहोचलो होता. हे बघा रेस्टॉरंट, आपला टेबल रेडी आहे. बघू आता काय काय इथं. बसा झाला रे. थंडी आहे. आधी आपल्याला सूप आलेलं आहे, मशरूम सूप. सगळ्यांनी ट्राय करत घेतलाय. ट्राय करू आपण. मस्त आहे, थोडा स्पायसी आहे, एक नंबर. सलाड पण आलेला आहे आपला, मशरूम चिल्ली सॅलड. अजून बराच काही याचा बाकी आहे. जसे येतात तशी पोरा झोर देतात, जसे येतात तशी झोर देतात पोरा. काश्मीरी आलूदम आलेला आहे, पण मशरूम आले फुल तिखट आहे, फुल स्पायसी बनवले. बघ कसा काश्मीरी आलूदम खातो, तिखट लागले तर. आपला चिकन पण आलेला आहे, फुल व्हेरायटी आहेत आपल्याकडे. ही बघा भेंडी पण आहे. भेंडीला स्टार्टर समजून खा भाई, मी पण खात नाही, खा. भेंडी फुल व्हेरायटी आहे, काही टेन्शन घ्यायचं नाहीये. दे रे भेंडी रे. मिक्स व्हेज पण आलेलं आहे. तुम्हाला सगळ्या व्हेरायटी दाखवतो. भेंडी, राईस, सूप, परत मिक्स व्हेज, काश्मीरी आलूदम, चिकन, कढी, अजून काय मशरूम, इट्सचा फेमस वॉर्म वॉटर, फुल सॅलड, फुल सोय. अजून काही बाकी आहे का? रोटी आलेली आपली, राईस आलेला आहे, सगळं आले. भाई लोग टूट पडो. व्हेरायटी काही खपतच नाही. आता नूडल्स पण आलेला आहे. नुसत्या व्हरायट्या बघा. तुम्ही बघून हैराण व्हाल. आम्ही खाऊन थकू, पण व्हेरायट्या संपत नाही. फुल फुल व्हेरायट्या केला आपला. आता आपल्याला डेझर्ट मध्ये रसगुल्ला आलेला आहे. सर्विस एक नंबर, A1 क्वालिटी. आला रे आला, बोका भाई आला, सॉरी कडा भाई आला. आपण